पुढची बातमी बघूयात। ग्रामपंचायत सरपंचपदी तसंच सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 11 सरपंच आणि 402 ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच 13 सरपंचांसह 400 पेक्षा जास्त सदस्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं। त्यानंतर उर्वरित आढावा घेत आता 11 सरपंच आणि 400 पेक्षा जास्त ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्व पुन्हा एकदा रद्द केलंय। ज्या सदस्य आणि सरपंचांचे आक्षेप याच्यावर असतील त्या संदर्भात सुनावणी घेतली जाईल आणि मग निर्णय देऊ असं देखील सांगण्यात आलं। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, नेमकं काय या सगळ्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे सदस्यत्व थेट रद्द केल्यानंतर? नक्कीच रिद्धी, ग्रामपंचायत सदस्य अथवा सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असतं। त्यानुसार या ग्रामपंचायत सदस्यांना आणि सरपंचांना वेळ देखील दिलेला असतो, परंतु काही कागदपत्रांच्या अडचणीमुळे किंवा त्या जात वैधता समितीला आवश्यक ते पुरावे सादर न केल्यामुळे हे सर्व सदस्य जात वैधता प्रमाणपत्र मिळवू शकले नाही आणि ते न मिळाल्यानं आता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये आता ज्या कुठल्या सदस्यांना या निर्णयाबद्दल आक्षेप असतील त्यांनी देखील आता दाद मागायची आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि सुनावणी घेतल्यानंतर पुन्हा त्याबाबत निर्णय दिला जाणार आहे। परंतु तुर्तास तरी आपण जर पाहिलं तर 2 टप्प्यात ही कारवाई झाली आहे। यामध्ये सुरुवातीला 418 सदस्य आणि आता 402 म्हणजे जवळपास 800 सदस्यत्व रद्द केले। तसेच सरपंचाने देखील यापूर्वी 11 सरपंच यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं। तसेच 13 सरपंचांचे 2 टप्प्यात जे आहेत ते सदस्यत्व रद्द करण्यात आलंय आणि आता यापुढे देखील अशाच पद्धतीची कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। जी उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।